आपण पहिलं चर्चासत्र चालू करतोय. चर्चासत्राचा विषय आहे वैद्यकीय शिक्षण आणि श्रेष्ठदान याबाबत वैद्यकीय क्षेत्राची अपेक्षित भूमिका. या विषयासाठी प्रास्ताविक करतील श्री सुनील देशपांडे सर. त्याचे नियंत्रक आहेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर अशोक वनकुद्रे सर. प्लीज मी त्यांना आमंत्रित करते स्टेजवर. प्राध्यापक डॉक्टर अशोक वनकुद्रे सर. डॉक्टर भाऊसाहेब मोरे सर. डॉक्टर भाऊसाहेब मोरे सर कुठे असतील तर प्लीज स्टेजवर या. पहिलं चर्चासत्र आपण चालू करतोय. मी परत विषय रिपीट करतेय. वैद्यकीय शिक्षण आणि श्रेष्ठदान याबाबत वैद्यकीय क्षेत्राची अपेक्षित भूमिका. त्यासाठी इथे प्रास्ताविक या विषयाचं प्रास्ताविक करतील माननीय श्री सुनीलजी देशपांडे सर. त्यांची थोडक्यात मी ओळख करून देते. नाशिककरांना तर तशी त्यांची ओळख आहेच, तरी पण फॉर्मॅलिटी म्हणून मी त्यांची ओळख करून देते. मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन नाशिक या संस्थेचे ते संचालक आहेत. फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई या संस्थेचे ते उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मानवी अवयव प्रत्यारोपण विभागीय प्राधिकरण समितीचे ते सदस्य आहेत. आत्तापर्यंत एकूण 3700 किलोमीटरच्या 4 पदयात्रांद्वारे त्यांनी अवयवदान प्रबोधन केलेलं आहे. त्यांनी शब्दांकन केलेली अवयवदान प्रतिज्ञा महाराष्ट्र सरकार मान्य झालेली आहे आणि जिथे जिथे ऑर्गन डोनेशनचे कार्यक्रम होतात तिथे ही प्रतिज्ञा घेतली जाते. सध्या आत्तापर्यंत विविध पुस्तकं आणि कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केलेले आहेत आणि वयाच्या 75व्या वर्षीसुद्धा एवढ्या उत्साहानं ते नाशिक या गावी एवढा मोठ्या प्रमाणात आज आपण हे अधिवेशन त्यांच्या प्रयत्नांमुळे, त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या प्रयत्नांमुळे आपण पाहतोच आहोत की हे अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडत आहे. तर त्यांच्यासाठी मी 2 लाईन्स म्हणेन. मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूँ मैं. मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूँ मैं. मंजिल से ज़रा कह दो अभी पहुँचा नहीं हूँ मैं. अभी पहुँचा नहीं हूँ मैं. कदमों को बांध न पाएगी मुसीबत की ये जंजीरें. सुनील जी, कदमों को बांध न पाएगी मुसीबत की ये जंजीरें. रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूँ मैं. मला वाटते त्यांच्यासाठी या लाईन्स खूप फिट होतात आणि मी आता त्यांना निमंत्रित करते त्यांनी या विषयाचं प्रास्ताविक करावं. Good afternoon again and welcome. Hope you had a nice lunch. Being Mahashivratri today, we have arranged a special upvas fasting, whoever is fasting, for them this special lunch was arranged and others also I hope would have enjoyed it. Thank you very much for joining again for this session. One of the panelists today here is Professor Dr. Ashok Vankudre. He is an MBBS MD, Professor in Community Medicine, Medical College, Hospital and Research Center, Nashik. He has submitted many research papers and he has about 20 publications in various journals. Welcome, Dr. Professor Ashok Vankudre. One more panelist is Dr. Bhausaheb More. You all know him well. He is a well-known personality in Nashik and Maharashtra. 20 years ago, as you all know, he underwent a liver transplant surgery and you can see him all active and enthusiastic in doing the very good work in the field of organ donation. And since then, he has dedicated all his life towards organ donation. In fact, he was running his own hospital and he has given it away for dedicating himself for this field and let the hospital run by someone else so that he can give all his time and attention to this cause. He is the director of Mrutyunjay Organ Foundation, and now I request Shri Sunil Deshpande to commence the first session on medical fraternity and medical education, expected role of medical education and medical fraternity in the field of organ donation. Thank you. नमस्कार डॉक्टर साहेब.
मुख्यतः आपल्याला असं वाटतं की ऑर्गन डोनेशन हा वैद्यकीय सब्जेक्ट आहे, वाटतं म्हणजे आहेच तो, पण हा वैद्यकीय सब्जेक्ट जरी असला तरी दुर्दैवाने बऱ्याच वेळेला असं म्हणायला लागतं की डॉक्टरांना सुद्धा या क्षेत्राची माहिती नाही. काही काही चुकीचे मेसेज माझ्या डॉक्टर मित्रांच्याकडून मला आलेले आहेत आणि त्याच्यावरनं मी नक्की हे म्हणतो. म्हणून एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच वर्षापासून आम्ही आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडेही डिमांड केलेली आहे आणि आता बरीचशी मान्यता त्याला मिळालेली आहे, पण त्याच्यासाठी आम्ही खूप झगडलेलो आहे की अवयवदान हा विषय, ऑर्गन डोनेशन हा विषय हा मेडिकल कॉलेजच्या स्टडीमध्ये मुख्यतः चांगल्या पद्धतीनं, चांगल्या कव्हरेजनं असलं पाहिजे की त्याच्याशिवाय वैद्यकीय विद्यार्थ्यांना या क्षेत्रातलं सखोल ज्ञान आणि याबाबतची कल्पना लोकांना कशा पद्धतीनं द्यावी याबाबतची ही माहिती होत नाही. खरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्ती या खूप बिझी असतात, नॉलेजेबलही असतात, त्यांचे स्किलही असतात त्यांच्याकडं, पण त्या खूप बिझी असतात. एखादा माणूस बाहेर बसलेला आहे तर त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांच्याकडं वेळ नसतो. मग अशा वेळेला ऑर्गन डोनेशन हा सब्जेक्ट हा कन्व्हिन्सिंग सब्जेक्ट आहे की समोरच्या माणसाला कन्व्हिन्स करणं हे सगळ्यात महत्त्वाची बाब त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्ड आहे आणि या गोष्टीत डॉक्टर मंडळींना वेळ नसतो आणि तो रोल आमचा आहे. आम्ही सामाजिक कार्यकर्ते, या अवयवदान क्षेत्रातले कार्यकर्ते हे आम्ही डॉक्टरांना सपोर्टिंग रोल करत असतो की ज्या योगे त्या पेशंटचा गैरसमज होऊ नये आणि तो अवयवदानासाठी प्रवृत्त व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर मग यासाठी आम्हा सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींची वैद्यकीय क्षेत्राकडूनही काही अपेक्षा असते आणि मग कधीकधी असं लक्षात येतं की वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना या बाबतीतलं सखोल ज्ञान कधीकधी नसतं. मग दोन पर्याय, एक म्हणजे या गोष्टीचं ज्ञान किमान शिक्षणामधून त्यांना नक्कीच मिळालं पाहिजे. या बाबतीत आणखीन एक थोडं आमची स्मरणिका आहे ना, त्या स्मरणिकेमध्ये एक लेख डॉक्टर कामाक्षी भाटेंनी छान लिहिलेला आहे. म्हणजे शालेय शिक्षणापासूनच हा विषय या विषयाची थोडीशी तोंड ओळख विद्यार्थ्यांना कशी करून द्यावी आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचं सखोल ज्ञान मिळालं तर हा विषय फार मोठा अवघड समाजापुढं राहणार नाही. त्यामुळं तिथनं सुरुवात व्हावी. बरं, समजा एखाद्या, म्हणजे माझे मित्र मला असंच म्हणतात, अरे अवयवदान हा सब्जेक्ट आमच्या पुढं शिक्षणात कधी नव्हताच आम्हाला, आणि एकदा माणूस डॉक्टर झाल्यानंतर परत शिकायला नाही तयार होत. मग काय करायचं? मग इथं रोल येतो तो इंडियन मेडिकल असोसिएशनचा. इंडियन मेडिकल असोसिएशन CME नावाचे प्रशिक्षणं घेत असतात, दर महिन्याला दर आठवड्याला सततच घेत असतात की डॉक्टरांना या क्षेत्राचं अपडेटिंग व्हावं म्हणून. मग त्या अपडेटिंगची जी ही प्रशिक्षणाची प्रक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनची आहे, तर त्यामध्ये अवयवदान हा विषय असतो का? मग आम्हाला माहीत नाही, कारण आम्हाला काही CMEमध्ये आम्ही कधी गेलो नाही. पण असतो का? आणि नसला तर तो असला पाहिजे, आणि असला तर तो अधिक प्रमाणात असावा. अशा पद्धतीनं इंडियन मेडिकल कॉलेजनी, इंडियन मेडिकल असोसिएशननी अशी भूमिका घ्यावी असं आम्हाला, त्यासाठी आम्हाला खरं म्हणजे डॉक्टर कुटेंना आम्ही पाचारण केलं होतं, पण त्याच्या कार्यबाहुल्यामुळं ते काही आज येऊ शकलं नाही. ते इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. तर या विषयावर आज जर चर्चा झाली आणि या दोन प्रतिष्ठित डॉक्टरांच्याकडनं, तज्ज्ञ लोकांच्याकडनं आम्हाला जर काही मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्त्यांना मिळालं तर आम्हाला धन्यता वाटेल. मी डॉक्टर वणकुद्रेंना आणि डॉक्टर भाऊसाहेब मोरेंना याबाबत पुढील चर्चा चालू करायला विनंती करतो. मी डॉक्टर अरुण हळबे, मी इंडियन मेडिकल असोसिएशन, नाही असू ठीक नाही, असू ऐकू.
इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे ब्रांचच्या ऑर्गन डोनेशन सब कमिटीचं मी चेअरमन गेली काही वर्ष. तसंच IMA महाराष्ट्र स्टेट यांच्या ऑर्गन डोनेशन कमिटी IMA महाराष्ट्राच्या 245 ब्रांचेस महाराष्ट्रात आहेत. त्याचा मी चेअरमन होतो, को चेअरमन होतो. तर यावर्षी तुम्हाला पेट्रन केलं. पण माझ्याकडे बाहेरचे कार्यकर्ते दिसत नसल्यामुळे हे पद माझ्याकडे खिरापतीसारखं दिलेलं आहे. आणि या विषयावर करण्याकरता मला काहीतरी पाठिंबा द्यायला मदत द्या, काही नाही, तुमचे तुम्ही डोनेशन मिळून करा. आता या विषयात कुठलेही फार्मास्युटिकल, कुठलेही मेडिकल कॉलेजेस काहीही डोनेशन देत नाहीत. मी गेले 7-8 वर्ष या विषयात इंटरेस्ट घेऊन निरनिराळ्या ठिकाणून सुनील देशपांडेंची सगळ्यांच्याकडून असं करून सगळं माहिती एकत्रित संकलित केलेली आहे. माझ्याकडे झेरॉक्स प्रती ते पुस्तक रूपाने मला प्रसिद्ध करायची खूप वर्षाची मनुष्य आहे. पण फंड्स अभावी ते अजिबात जमत नाही. IMA कडून किंवा मेडिकल फॅटर्निटीकडून अजिबात पाठिंबा मिळत नाही, कारण त्याची जाणीवच नाही, कदरच नाही, जाणच नाही. गेल्या वर्षी आमचे प्रेसिडेंट मीनाक्षी देशपांडे यांनी सह्याद्री हॉस्पिटलतर्फे एक कार्यक्रम घेतला होता. तो कार्यक्रम म्हणजे आम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट कसे करतो हे सगळ्यांना जाणीव व्हावी म्हणून अवयवदानाच्या प्रचाराकरता नाही. त्यानंतर एक आम्ही कार्यक्रम घेतला होता अवेअरनेसचा. त्याला सुद्धा खूप गर्दी होती, बरेच लोक होते. NSS तर्फे आपटे काकांच्या मदतीने बरेचसे लोक आले तेव्हा. पण मेडिकल अटेंडन्स व्हेरी पुअर. काय मला कळत नाही, मी प्रयत्न करतोय, पण वैद्यकीय जगताकडून याचा फॅटर्निटीकडून पाठिंबा नाही. कदाचित असं असेल की आम्ही आमच्या विषयात आत्मकेंद्रीय होतोय, आमच्या विषयात आम्ही खूप प्रगती करतो, आकाशवाणी ती सगळ्यांना देतोय, पण त्यातून आपला लाभ व्हावा हीच फक्त इच्छा असते असं मला तरी वाटतं. चुकीचं असेल ते या विषयात तरी त्याची कदर जाणीव व्हावी असे आमचे प्रयत्न चालू आहेत. कुटे सरांच्या आणि आमच्या IMAच्या मदतीने. मीनाक्षी देशपांडे त्याची खूप मदत करत आहेत, मी त्यांचा ऋणी आहे. आता यावर्षी त्या चेअरमन झालेल्या आहेत. बघूया आता काय जाणीव निर्माण होते का. धन्यवाद, थँक्यू. यांनी IMAचा रोल बद्दल बोलले म्हणून मी जस्ट त्याच्यामध्ये बोलते की आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे चर्चासत्र तर नक्की घेतो, एज्युकेशनल पण घेतो. जे हॉस्पिटल्स अवयव दानच्या बद्दल काम करतात म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करतात त्यांच्यातर्फे त्या हॉस्पिटल्सकडनं आपल्याकडे चर्चासत्र होतं, CMEs होतात. पण त्याच्यामध्ये जे डॉक्टर्सपर्यंत पोचू शकायला पाहिजे तेवढ्या नंबरपर्यंत आम्ही पोचत नाही. फॉर एक्झाम्पल आमची मनीषा अशी असते की सर्व ICU डॉक्टरांपर्यंत पोचावं, प्लस सगळ्या इंटर्न डॉक्टरांपर्यंत पोचावं की जे शिकाऊ डॉक्टर्स आहेत ते शिकाऊ डॉक्टरपर्यंत पोचायला आमचा हात कुठेतरी कमी पडतो. तर ते डॉक्टर हळबे सर सांगत होते की शिकाऊ डॉक्टरांपर्यंत कसं पोचावं याबद्दल आपण मार्गदर्शन करावं किंवा सांगावं. आणि आम्ही पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम पण घेतला होता. पब्लिक अवेअरनेस प्रोग्राममध्ये डॉक्टरांची उपस्थिती जरी नसली तरी तेव्हा कॉलेजमधली मुलं बऱ्यापैकी आली होती. सगळ्यांना अवयवदानाबद्दल आम्ही प्लेज दिला म्हणजे ओथ दिला आणि साधारण 200 डॉक्टर्स आणि साधारण 70 ते 80 कॉलेजमधली मुलं आणि पब्लिक अशांनी मिळून तेव्हा प्लेज घेतला. तर तेव्हा ते आपण 4 डिसेंबर 2022 कोविड संपल्या लगेचच हा प्रोग्राम प्लॅन केला होता आणि तो व्यवस्थित सक्सेसफुल झाला. बरेच लोक त्याच्याबद्दल खुश पण होते आणि अवयवदानाबद्दल जनजागृती पण खूप झाली. पेपर्समध्ये पण आपटे काकाने त्याची बातमी दिली होती आणि अवयवदानामध्ये तेव्हा जागृती होते. प्लेज ओथ भरलं जातो पण त्याचं पुढे काय होतं हे आम्हाला कळत नाही. त्याच्याबद्दल आपण नमस्कार, मी डॉक्टर अशोक मनकुद्रे. धन्यवाद सर मला इथं बोलवल्याबद्दल. पण मी एक सांगू इच्छितो की मी ऑडियन्समध्ये बघतो अनुभवी आणि त्या क्षेत्रात काम करणारे
डॉक्टर्स असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, म्हणजे जवळपास आता सर माझ्या शेजारी बसले, सर 20 वर्षापासून या चळवळीमध्ये काम करतायत. तर मुद्दा हा आहे की अवयवदान आणि त्याची अवेअरनेस किंवा त्याची जनजागृती 20 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती आणि आज जी परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये नक्कीच बदल आहे. म्हणजे 30 वर्षापूर्वी अशी काही असोसिएशन, नोटो किंवा रोटो, सोटो असे असोसिएशन्स वगैरे नव्हत्या, म्हणजे असे काही एक ऑर्गनायझेशनच नव्हत्या आणि जशी सिस्टीम नव्हती. हळूहळू या सिस्टीम अशा डेव्हलप झाल्या आणि ब्लड डोनेशन, ऑर्गन डोनेशन, बॉडी डोनेशन हे असे मुद्दे आहेत की ब्लड डोनेशनचं त्या काळचा अवेअरनेस आणि आत्ताचा अवेअरनेस. आता ब्लड डोनेशन लोक प्रत्येक बर्थडेला लोक ब्लड डोनेशन करतात, म्हणजे इतकं ते रुटीन झालेलं आहे की त्याचं पर्सेंटेज सुद्धा वाढलेलं आहे ब्लड डोनेशनचं. नक्कीच अवयवदान आणि देहदान ह्या बाबतीत लोकांमध्ये जनजागृती नाही आहे. म्हणजे शहरी भागात थोडं तरी असेल, पण आपण जर ग्रामीण भागात गेले तर त्यांना ह्याविषयी बऱ्याचशा गैरसमजुती सुद्धा आहेत. म्हणजे एक तर अवयवदान आणि म्हणजे बॉडी दान म्हणजे बॉडी डोनेशन ह्याबद्दल जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. आणि ती जनजागृती कोण करेल? तर एक तर डॉक्टर्स करतील, पॅरामेडिकल स्टाफ करतील, किंवा वैद्यकीय सामाजिक कार्य किंवा MSWs आहेत ज्यांना या विषयामधलं ज्ञान आहे आणि जे पोहोचू शकतात हे करू शकतील. म्हणजे ट्रेनर्स ज्याला आपण म्हणतो, ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स किंवा जनजागृती करणारे, हेच ते करू शकतील काम. आता हे करण्यासाठी डॉक्टरांमध्ये, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ह्याविषयीचं ज्ञान आपल्याला सगळ्यांना वाढवावं लागेल. आणि हे कसं वाढवता येईल हा एक मुद्दा आहे. तर सरांनी सांगितल्या त्याप्रमाणे ऑर्गन डोनेशन हा विषय खरंच वैद्यकीय अभ्यासक्रमात ऑफिशियली नाही आहे. म्हणजे हा अवांतरी शिकवला जातो सब्जेक्ट घेताना वगैरे, पण असं एक सिलेबसमध्ये, एक करिक्युलममध्ये किंवा फर्स्ट इयरमध्ये समजा आपण हा एक विषय ठेवून दिला, ह्याच्याविषयी प्रश्न वगैरे विचारले तर त्याच्याविषयी जास्त मेडिकल स्टुडंट्स वाचतील, त्याच्याविषयी जास्त त्यांना ज्ञान येईल आणि ते ज्ञान ते आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्या शेजारी किंवा ह्याचं ज्ञान ते देतील. म्हणजे हे खरंच एक चांगलं पाऊल असेल की आपण हा विषय वैद्यकीय अभ्यासक्रमात इन्क्लूड करावा. हा एक चांगला विषय आणि निश्चितच विद्यापीठामध्ये किंवा आय थिंक हा सिलेबस जो आहे सर, नॅशनल मेडिकल कमिशन थ्रू हा सिलेबस करिक्युलम डिझाईन केला जातो, तर नक्कीच त्यांना आपण हा विषय कळवू शकतो आणि तो कळवण्यात सुद्धा येईल की. आणि असे बरेचसे अजून असे काही विषय आहेत, म्हणजे जेंडर सेन्सिटायझेशन असे विषय इन्क्लूड केलेले आहेत पूर्वी सुद्धा, तर हा विषय सुद्धा आपल्याला इन्क्लूड करता येईल. हा एक करणं गरजेचं आहे, कारण जितकं जास्त जनजागृती होईल तितकं जास्त आपण अवेअरनेस देऊ शकू आणि तितकं जास्त अवेअरनेस लोकांमध्ये येईल आणि त्यांच्या मनामध्ये जे गैरसमजुती होती त्या आपण काढू शकू. कारण अजून सुद्धा म्हणजे माझी मिसेस सुद्धा डॉक्टर आहे, मी सुद्धा तिला काही प्रश्न विचारतो तर तिला सुद्धा काही प्रश्नाची उत्तरं माहीत नसतात की किती तासांमध्ये आपण ऑर्गन डोनेशन झालं पाहिजे. तर ऑर्गन डोनेशनचे टाईप्स काय आहेत, लिव्हिंग ऑर्गन डोनेशन काय असतं, कॅडव्हरिक ऑर्गन डोनेशन काय असतं, ब्रेन डेथची कन्सेप्ट काय आहे. तर असे बरेचसे प्रश्न असतात आणि जे डॉक्टरांना सुद्धा उत्तर देणं त्याच्यामध्ये कठीण जातं. म्हणजे जनरल पॉप्युलेशन तर सोडूनच द्या, म्हणजे त्यांना तर काहीच गंध नसतो की ऑर्गन डोनेशन काय असतं आणि कसं केलं जातं. त्यांना तिथून सुरुवात आहे की म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असं असतात की त्यांना वाटतं की आपल्या बॉडीची डिस्फिगरमेंट होईल आणि बेसिकली ज्यावेळी ऑर्गन डोनेशन येतं, कॅडव्हरिक डोनेशन, त्यावेळी तो माणूस तिथं नसतोच कन्सेंट द्यायला. तर मेन असतं त्याचे फॅमिली मेंबर्स किंवा त्याचे नातेवाईकांनी जर कन्सेंट दिली तर ते पुढचं ऑर्गन डोनेशन होऊ शकतं. तर नातेवाईकांनी जर कन्सेंट नाही दिली तर कितीही त्याचं स्वतःचं विल जरी असलं तरी ऑर्गन डोनेशन होऊ शकत नाही. तर सगळ्यांमध्ये अवेअरनेस करणं गरजेचं आहे. म्हणजे जो कोणी ऑर्गन डोनेशन करतो त्यांनी आपल्या नातेवाईकांना आपली शेवटची इच्छा सांगायची सुद्धा गरज आहे, त्यांचं सुद्धा मनपरिवर्तन करायची गरज आहे. तर हो, म्हणजे गरज आहे सर. वैद्यकीय शिक्षणाचा खूप मोठा रोल आहे अवेअरनेसमध्ये आणि करता येईल आणि बऱ्याचशा गोष्टी करू शकतो आपण. मोरे सरांना मी विनंती करतो की अजून त्याच्यावर जास्त मार्गदर्शन करतील. धन्यवाद डॉक्टर वनकुद्रे देशपांडे. गेली 20 वर्षे क्षेत्रामध्ये काम करत असताना असे अनेक अनुभव आले
मग शासन असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, समाज असेल, राजकीय संघटना असतील, पण तरीसुद्धा या विषयामध्ये जेवढी प्रगती व्हायला पाहिजे तेवढी झालेली दिसत नाही आहे. कारण याचं असं आहे की आपल्या समाजामध्ये अशी एक मानसिकता आहे की तहान लागल्याशिवाय आपण विहीर खोदत नाही. जोपर्यंत ह्या अशी काही घटना आपल्या घरात घडत नाही तो मग आपण ते शोधायला लागतो सर्व. आणि याचं खरं प्रबोधन समाजात होण्याची गरज आहे. आणि त्यामध्ये सर्व घटकांनी भाग घेऊन हिरिरीने काम केलं पाहिजे. आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शासकीय, निमशासकीय आणि खाजगी महाविद्यालय एवढी आहेत. मग ती MBBS असतील, BHMS असतील, BMS असतील, नर्सिंग, फिजिओथेरपी, जवळजवळ मला वाटतं अप्रॉक्सिमेटली विद्यापीठाचे प्रतिनिधी आहेत 6 ते 7 हजार विद्यार्थी या माध्यमातून आज शिक्षण घेत आहेत. हा जर विषय आपण वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये पहिल्या वर्षालाच एक अनाटॉमी किंवा फिजिओलॉजीमध्ये हा जर विषय टाकला तर मला वाटतं हे जे नवीन होऊ घातलेले डॉक्टर्स आहेत तेव्हापासून त्याचं बीज रोवलं जाईल आणि त्याचं खरं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होईल. आणि म्हणून याच्याविषयी जर वैद्यकीय शिक्षणामध्ये याचा समावेश केला आणि तो करणं गरजेचंच आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहेत. विद्यापीठ आमच्याबरोबर आहे, पण विद्यापीठावरून चालणार नाही तर इंडियन मेडिकल काउन्सिल जे आता नवीन झालेलं आहे त्यांच्याशिवाय काम शक्य नाही. आणि त्यातून जर हे शक्य झालं तर ही जी आवेदनाची चळवळ आहे ती सहज सोपी होईल. याच्यामध्ये परत ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट जो आहे त्याच्यामुळे कायदा जरी चांगला असला, चांगल्या गोष्टी करता असला, परंतु आता रोटो सोटो नोटो याचे जे काही परिपत्रक मेल आम्ही बघतो काय करतो तर दर दिवशी काहीतरी एक नवीन मेल येतो आणि फक्त कागदोपत्री काम वाढवलेलं आहे. काम कसं वाढेल, आपले ट्रान्सप्लांट कसे वाढतील, प्रत्यारोपण प्रक्रिया कशा वाढतील, तर ह्या ज्या अडथळे आहेत सरकारी म्हणणार नाही मी, पण त्या प्रक्रियेमधले जे काही अडथळे आहेत इतका कागदपत्रांचा ज्यामध्ये ओळख आहे की हे पाठवून ते पाठवून ते पाठवून हे पाठवून हे पाठवा. तर मला वाटतं काही दिवसांनी जे डॉक्टर आता अवयव प्रत्यारोपणामध्ये काम करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत ते कदाचित उद्या नाही सुद्धा म्हणतील अशी मानसिकता येण्याची मीनाक्षीताई भाटे इथे आहेत किंवा ते त्या रोटोसोटोमध्ये आहेत. इतकं कागदपत्र माझं जेव्हा ट्रान्सप्लांट झालं 20 वर्षापूर्वी त्यावेळेस महाराष्ट्रात लिव्हर आंध्रप्रदेश द्यायला तयार नव्हते आणि त्याकरता मला आझाद मैदानावरती उपोषण करावं लागलं. तेव्हा आपलं डायरेक्टर ऑफ हेल्थ हे डॉक्टर माले होते आणि मी स्वतः तिथं उपोषणाला बसलो माझं ऑपरेशन झाल्यानंतर. आणि मग ते इंटरस्टेट व्हायला लागलं. म्हणून कायदासुद्धा चांगल्याकरताच आहे, पण कायदा सोपा झाला पाहिजे. आणि त्या सोप्यातून डॉक्टरना, कारण का आजकाल काय होतं, काय झालं तर आरो डॉक्टरला होतो, चूक पेशंट करतो, आपण डॉक्टरला दोषी धरलं जातं. आणि त्यामुळे ही जी आवेदनाची प्रक्रिया आहे, प्रत्यारोपणाची प्रक्रिया आहे, याच्यामध्ये बराच मोठा आपल्याला प्रगतीला अडथळा मला दिसतोय. म्हणून कायद्यामध्ये काही जाचक ज्या गोष्टी आहेत त्या आपण आता इथं आता ZTC काम करणारे काही लोक मंडळी आहेत किंवा त्या कमिटीमध्ये काम करणारे मंडळी आहेत, याबद्दल सुद्धा आपण बोललं पाहिजे. आणि वैद्यक शिक्षणामध्ये हा जर भाग घातला तर आपोआपच आपल्याला पूर्वी सुरुवातीपासूनच 6,000 कार्यकर्ते मिळणारे 6 ते 7,000 रुपये जे समाज सांगतील. आणि फॉर्म भरून कायदा करून काही होत नाही. समाजामध्ये समाजाची मानसिकता बदलली पाहिजे की आपण जाता जाता सुद्धा आपण कोणाच्या कामी येतोय आणि आपण जाता जाता सुद्धा आपण कोणाच्या ते कामी येणार आहोत. हा सर्वात मोठं दान आहे. ही जर कल्पना समाजामध्ये रुजवली आपण, मी तर नेहमी माझ्या व्याख्यानातून सांगतो की बाबांनो, तुम्ही जर ICU मध्ये कोणाला भेटायला गेलात, तुम्ही डॉक्टरांना 2 व्हेंटिलेटरवर जो पेशंट असेल तर नक्की डॉक्टरने विचारा, डॉक्टर हा पेशंट कोमामध्ये आहे की ब्रेनडेड आहे, काय अगदी विचारा तुम्ही. कारण आमची मंडळी पण त्याला काय कारणीभूत आहेत. मी अजिबात नाकारत नाही. मी याच्यात प्रत्येक खोली बघितलेलं आहे की आजही आमची मंडळी ब्रेनडेड डिक्लेअर करायला धजावत नाही. आणि म्हणून मग महाराष्ट्र सरकारने एक फतवा काढला होता, एक GR काढला होता की ज्या ज्या ठिकाणी ICU असतील त्या ठिकाणी ब्रेनडेड असेल तर तुम्ही कळवलं पाहिजे. कोणी त्या फंदात पडत नाही आणि कायदा करून होत नाही, GR काढून होत नाही. आमच्या डॉक्टरांची सुद्धा मानसिकता आपण बदलायला लागेल
जे ICU असतील किंवा जे न्यूरोफिजिशियन असतील, न्यूरोसर्जन असतील किंवा जे क्रिटिकल केअरमध्ये काम करणारे लोक असतील, त्यांना जर वाटलं का हा पोटेन्शियल ब्रेन डेड पेशंट आहे, नक्की त्यांनी पुढे येऊन समाजामध्ये त्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजे का हा पोटेन्शियली ब्रेन डेड पेशंट आहे. याची फक्त असं आहे आणि तुम्हाला माहिती आहे सर्वांना का ब्रेन डेड मेंदूमृत हा जीवनाचा अंत आहे, तो काही दिवसांना सोबती असतो. म्हणून आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा या गोष्टी समजून घेऊन सांगणं फार महत्त्वाचं आहे. यातून मला काय मिळेल असं भाग न करता मी समाजाकरता काय करतो, समाजाप्रती आपण काय देणं लागतो, ही गोष्ट मनाची बाळगून आपण जर कार्य केलं तर मला वाटतं वैद्यकीय शिक्षण, समाज, राजकीय क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्रातून आपण हे काम केलं तर ह्या चळवळीला खूप मोठी बळकटी येईल आणि आपण खूप ज्या अवयवाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्या लोकांना बिचाऱ्यांना अवयव मिळतील आणि त्यांना जगण्याची एक नवीन दिशा मिळेल असं मला वाटतं. आता वणकुद्रे सरांनी खूप छान आम्हाला प्रॉमिस केलं आणि सांगितलं की वैद्यकीय शिक्षण क्रमामध्ये याचा समावेश करता यायला काही हरकत नाही. आणि त्यामुळं आम्हाला त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न करायचे याची दिशा जरी दिली तरी आम्ही त्या दिशेने प्रयत्न करू, आमच्या संघटना प्रयत्न करतील आणि वैद्यकीय शिक्षणात या विषयांचा समावेश झाला पाहिजे याचा आग्रह योग्य त्या अथॉरिटीजकडे धरण्याचा आम्ही प्रॉमिस करतो. दुसरी गोष्ट, कुठे सर आज आले नव्हते पण मीनाक्षीताईंनी आणि डॉक्टर हाळबेंनी खूप छान काही गोष्टी सांगितल्या आणि त्यांची खंतही बोलून दाखवली. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठे सरांनी खूप खंत बोलून दाखवली की मेडिकल विश्वातून त्यांना म्हणावं तसा प्रतिसाद मिळत नाही आणि तो मिळाला पाहिजे यासाठीच आपण प्रयत्न करायचे आहेत. सामाजिक स्तरातून या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि मीनाक्षीताईंनी जे सांगितलं की तुम्हीच आम्हाला दिशा द्या की हे कसे प्रयत्न करता येतील, त्याच्याबद्दल मी एकच सांगू इच्छितो की सध्या आम्ही आमच्या फेडरेशनतर्फे ठिकठिकाणी जिल्ह्याच्या गावी सामाजिक कार्यकर्त्यांसाठी, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, शिकाऊ डॉक्टरांसाठी आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम अवयवदानाच्या बाबतीतले आयोजित करीत असतो. ह्या अवयवदानाच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आमचा मुख्य उद्देश असा असतो की आमचे जे काही कार्यकर्ते असतात त्या काही कार्यकर्त्यांना पूर्ण ज्ञान झालेलं नसतं, कधीकधी ते सुद्धा काही गैरसमजांना बळी पडतात आणि काही वेळेला ताईंनी जसं सांगितलं की वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा याचं पूर्ण ज्ञान नसतं, तर ते सुद्धा या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही लोकांना देत असतो. पण त्या आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमाने आत्तापर्यंत आम्ही 4 जिल्ह्यामध्ये अशी प्रशिक्षण सत्र घेतलेली आहेत आणि ती यशस्वीपणानं घेतलेली आहेत. त्या जिल्ह्यातल्या आमचे कोऑर्डिनेटर आहेत ते अनेक कार्यकर्त्यांना सक्रिय करतायत. तर अशा पद्धतीनं जर कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केलं, कारण असं झालं आहे मी पदयात्रा केली साधारणपणे 3,700 4,000 जे काही असेल ते आपण काही त्या आकड्यांच्या वजन, पण अनेक किलोमीटर पदयात्रा केली. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातनं मी हिंडलो पदयात्रेच्या माध्यमातून. पण एकंदर 550 कार्यक्रम मी केले, त्याच्यामध्ये 50,000 लोकांपर्यंत हा विषय पोचला. आता आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या किती हो? 13 कोटी लोकसंख्या आहे. एखादी संस्था किंवा एखादा कार्यकर्ता 50,000 लोकांपर्यंत पोचतो, कन्व्हिन्स झाले असं नाही, त्यांच्यापर्यंत विषय पोचला फक्त. मग हे जर कन्व्हिन्स करायचं असेल तर किती मोठं कार्य करायला पाहिजे. आणि मग एकटे मोरे डॉक्टर, एकटे पुरुषोत्तम पवार, एकटे सुनील देशपांडे असं नाही करू शकत. म्हणून अनेक कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत आणि ते प्रशिक्षित कार्यकर्ते जर निर्माण झाले तर ते योग्य पद्धतीनं कार्य करतील. एखाद्या प्रॉब्लेममध्ये
यांना कसं यश मिळालं प्रॉब्लेम सोडवणं, पुरुषोत्तम पवारांना कसं यश मिळालं, डॉक्टर मोरेंना कसं यश मिळालं, देशपांडेंनी काय प्रयत्न केले, कशा पद्धतीने याची जर दिशा सगळ्या कार्यकर्त्यांना मिळाली तर त्यांच्याही प्रयत्नांना एक दिशा मिळेल आणि सगळे कार्यकर्ते कार्यरत होऊन काम करतील. यासाठी जर इंडियन मेडिकल असोसिएशननी जर प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप जशी असते तसे 2 असोसिएशनची जर पार्टनरशिप आमची झाली आणि या पार्टनरशिपच्या माध्यमातून इवन आपल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सुद्धा आम्हाला जर काही सक्रिय सहकार्य मिळालं तर आम्ही जिल्ह्यामध्ये असे प्रशिक्षण कार्यक्रम करायला तयार आहोत आणि आम्ही उत्सुकही आहोत. पण बऱ्याच वेळेला सगळ्या गोष्टी त्या जिल्ह्यातले कार्यकर्ते प्रत्येक गोष्टी अरेंज करू शकत असतील असं नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनसारखी संघटना आणि विद्यापीठासारखी अथॉरिटी यांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर असे चांगले चांगले प्रोग्राम आम्ही जिल्ह्यात घडवून आणून अनेक कार्यकर्ते निर्माण करू शकू आणि ह्या निर्माण झालेल्या कार्यकर्त्यांमधून ह्या विषयाचं प्रबोधन समाजामध्ये खोलवर रुजेल आणि आपला देश अवयवदानाच्या क्षेत्रामध्ये खूप वरच्या पातळीवर राहील. आपल्या पंतप्रधानांनी मागं असं सांगितलं होतं की आपल्याला जर जगातली महाशक्ती व्हायचं असेल तर अनेक क्षेत्रात आपण पुढं राहायला पाहिजे. त्यापैकी अवयवदान हे एक क्षेत्र आहे. या क्षेत्रात आपण जगाच्या इतक्या मागं आहोत की शेवटच्या 5मध्ये आपला नंबर आहे, तो जगातल्या पहिल्या 5 नंबरामध्ये लागला पाहिजे. आणि हे ध्येय घेऊन आपण सगळ्या संस्था आणि सगळ्या सरकारी यंत्रणा मिळून जर कामाला लागलो तर खूप मोठी क्रांती या विषयाच्या ह्याच्यात होऊ शकेल. आज वणकुद्रे सरांच्या माध्यमातून विद्यापीठाच्या सहकार्याचा हात त्यांनी पुढं केला असं मी समजायला हरकत नाही असं मला वाटतं. तसंच मीनाक्षीताई आता पुढच्या वर्षी महाराष्ट्राच्या अवयवदानाच्या प्रमुख झालेल्या आहेत आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या. त्यामुळे या दोन्ही संस्थांचं सहकार्य आम्हाला याच्यासाठी मिळेल अशी आम्हाला आशा आहे आणि आपण सगळेजण मिळून हे कार्य निश्चितपणे तडीस नेऊ. आमच्या डॉक्टर मोरेंना परत आता वणकुद्रे सरांना परत याच्याबद्दल एक शेवटचं संवाद करावं त्यांनी. त्याच्या आधी डॉक्टर मोरेंनी यात काही त्यांचं मत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, तुमच्या परवानगीनं डॉक्टर वैशाली भारंबे मॅडमना काही बोलायचं आहे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. सो सरांनी जो मुद्दा काढला की मेडिकल कॉलेजमध्ये अवयवदानबद्दल जास्त जागृती व्हावी, तर ही कशी व्हावी हा माझा संशोधनाचा विषय आहे. म्हणून मी सांगते की हे कसे व्हावी. तर फर्स्ट MBBS मध्ये फिजिओलॉजी, अनॅटॉमी आणि बायोकेमिस्ट्री असे 3 विषय असतात. मग अनॅटॉमीमध्ये कितीतरी ऑर्गन आम्ही मुलांना शिकवतो. we teach them spleen, we teach them heart, we teach them pancreas. So दर ऑर्गन ट्रान्सप्लांट होताना कुठले ब्लड वेसल्स बघायचे अशी एक बेसिक कॉन्सेप्ट मुलांना शिकवायला हवं. मग जेव्हा तुम्ही सेकंड MBBS मध्ये जाता तेव्हा पॅथॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी. मग आता व्हॉट इज द इम्युनिटी ऑफ ट्रान्सप्लांटेड ऑर्गन, त्या व्यक्तीमध्ये काय इम्युनिटी डेव्हलप व्हायला पाहिजे. आपण फार्मॅक विषयामध्ये कुठले इम्युनोसप्रेसन्स देतात ट्रान्सप्लांटमध्ये. असं करत 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 हळूहळू आपल्याला एक एंटायर पिक्चर ऑफ ट्रान्सप्लांट मुलांसमोर ठेवायचं आहे. या विषयावर आय हॅव रिटन टू द इंडियन मेडिकल असोसिएशन, आय हॅव रिटन टू नॅशनल मेडिकल कमिशन की तुम्ही right from the first MBBS to the third MBBS, build a complete picture of organ donation and transplant. Donation, community medicine can teach. Transplant, every organ, what is the pathology, what is the physiology, what is the surgery. Surgery का नाही माहिती पाहिजे. First and third MBBS student surgery शिकतात. Let them understand how the transplant of an organ takes place. So in entirety, organ donation and transplant ह्या विषय मुलांना फर्स्ट MBBS टू थर्ड MBBS थ्रू आउट शिकवला पाहिजे. आज ब्रेनडेथचा तुम्ही विषय काढला. मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये अनेक युनिव्हर्सिटीजने ब्रेनडेथचा प्रश्न कंपल्सरी केलेला आहे ऑलरेडी, मेनी युनिव्हर्सिटीज.
बट इफ इट कम्स फ्रॉम NMC देन इट बिकम्स ट्रूली कंपल्सरी. आता कसं डीम्ड युनिव्हर्सिटीजने ब्रेन डेथ कंपल्सरी केलं आहे, बट दॅट इज नॉट इनफ. सो खूप सगळं ह्या विषयामध्ये काम मेडिकल कॉलेजेसमधनं व्हायला पाहिजे. सोशल सेक्टर इज डुईंग अ ब्युटिफुल जॉब. जेव्हा एवढी मोठी कॉन्फरन्स ऑर्गनाईज होते, इट इज स्टँडिंग प्रूफ दॅट खूप कष्ट घेतले जात आहेत फ्रॉम नॉन मेडिको सेक्टर. बट एफर्ट इज डेफिनेटली रिक्वायर्ड फ्रॉम द मेडिकल सेक्टर. जेव्हा एक पेशंट आपल्याकडे येतो आणि म्हणतो, मॅडम मला मेल्यानंतर अवयवदान करायचं आहे, हे वाक्यच इतकं विचित्र आहे, मेल्यानंतर अवयवदान. बाय इटसेल्फ हे दोन वाक्य एकत्र जात नाही. त्या क्षणाला जेव्हा तुमचा डॉक्टर म्हणतो थांबा ह्याचं मी तुम्हाला ज्ञान देतो, तेव्हा खऱ्या अर्थाने समाजात ज्ञान निर्माण होतं. इफ यू आर नॉट नोईंग, मग तुम्ही हा विषय तेव्हाच तुमच्या पेशंटकडे बोलणार नाही आणि खूप चुकीचा समज घेऊन पेशंट घरी जातील. सो शिक्षण, मेडिकल शिक्षणाच्या जागेवरती खऱ्या अर्थाने क्रांती निर्माण होण्याची गरज आहे अवयवदान आणि अवयव ट्रान्सप्लांट या विषयामध्ये. ओके, सो थँक्यू सो मच. थँक्स. थँक्यू मॅम. मी डॉक्टर दिलीप भावसार, मी पॅथॉलॉजिस्ट आहे मालेगावला. गेल्या 35 वर्षापासून ब्लड बँक चालवतो आहे आणि गेल्या 25 वर्षापासून आय बँक चालवतो आहे मालेगावला. आणि मालेगाव म्हणण्यापेक्षा पेरिफेरीमध्ये तुमचा आम्ही कॉरेस्पॉन्स सुरू केलेला आहे CPSचा आणि ऑप्टोमेट्रीचा. आजचा विषय आहे डॉक्टर आणि अवयवदान. त्याच्याबद्दल मला वाटतं 3 मार्ग आहेत जे आपण करू शकतो आणि तिन्हीकडे मी इन्व्हॉल्व आहे म्हणून सांगतो. पहिलं गोष्ट आपण जे सांगितलं की मेडिकल याच्यामध्ये नक्की हा सब्जेक्ट यायला पाहिजे, त्याचं आपण मागे सगळं लागू. दुसरा जो आहे, आता अग्रवाल विद्यापीठाची इथे लोक आहेत, ते सुद्धा जरी नसलं शिकवलं तरी आपण त्यांच्यामार्फत जे आपले महाराष्ट्रामधले डॉक्टर आहेत त्यांना आपण ते एज्युकेशन देऊ शकतो. तिसरा महत्त्वाचा आहे, जे आपण ऑर्गनायझेशन आपण सुरू केलेली आहे. माझा अनुभव असा आहे मित्रांनो की मी पोलिओ, ब्लड बँक, एड्समध्ये काम केलेलं आहे. तुम्हाला एक रूल सांगतो गव्हर्नमेंटचा, जेव्हा एड्स पॉझिटिव्ह डोनर होता त्याला सांगायचं नाही असा रूल होता. मी तो चेंज केला कारण आम्ही पेरिफेरीत काम करतो आहे. जसं आता आम्ही जे ते काम करतो, म्हणजे मी दोन्हीकडे, मी डॉक्टर पण आहे आणि पेरिफेरीत काम करतो आहे. तर मला असं वाटतं वी आर अथॉरिटी. म्हणजे इथे सगळ्यांनी आपण लक्षात घ्या, ऑर्गन डोनेशनमध्ये वी आर अथॉरिटी, नॉट द पर्सन सिटिंग ॲट द हायर लेवल. मॅडम आता रिसर्च करतात ते. तर मला असं वाटतं की दोन्हीकडनं म्हणजे आम्ही हा प्रयत्न करावा की करिक्युलममध्ये यायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर आपल्यासारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी पण प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर कुठे माझे मित्र आहेत ते येतात, ते बहुतेक IMA सुद्धा, IMA तर्फे मी बोलतो, त्यांनी त्याशी माझं बोलणं झालं एवढ्यात. मॅडम पण बोलतील, म्हणजे मॅडम पण बोलल्या. IMAने पण हा विषय सिरियसली घेतलेला आहे. मागच्या वर्षी अर्चना पॅटर्न मला वाटतं मॅडमला बोलवलं आहे आपण, आज संध्याकाळी येतील त्या बहुतेक. त्या मागच्या वर्षी चेअरमन होते आणि मी पण त्या मेंबर होतो त्या कमिटीचा. यावर्षी ब्लड डोनेशनचं चेअरमन मला महाराष्ट्राचं केलेलं आहे त्यांनी, त्याबद्दलही आपण काम करणार आहोत. त्यामुळे असं नाही आहे, एवढंच आहे की हे जे काम IMA, दुसरी गोष्ट सांगतो, फक्त डॉक्टर म्हणजे IMA नाही, आपल्याकडे बरेचशा ब्रँचेस आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आपण सर्वांनी IMA बरोबर LCH किंवा BMS ह्या सगळ्या संस्थांना एकत्र करून घ्यावं. कारण आम्ही पेरिफेरीत काम करतो, फक्त IMAत नाही. तर तिथे बाकीचे डॉक्टर पुष्कळ ब्रँचेसचे, त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. म्हणजे फक्त IMA न घेता, तिथे ते नाराज होतील. आणि बरेचसे खेड्यामध्ये किंवा ग्रामीणमध्ये त्यांच्याकडे जातात. आणि आमचा अनुभव जर सरांनी सांगितलं की डॉक्टरांना खरंच माहीत नसतं. त्याचं कारण असं आहे, मी पॅथॉलॉजिस्ट आहे, मला हार्टचं फार माहिती नसणार आहे. MBBSपर्यंत आपण शिकतो बेसिक, त्यानंतर आपण विसरतो, म्हणजे लक्षात येत नाही. हार्ट तुम्ही सांगितलं की लगेच सांगता येणार नाही. परंतु ही आता जी खरंच गरज झालेली आहे ऑर्गन डोनेशनची, की आपण CME घेतले पाहिजे. IMA घेते CMA, मी पण ब्लड डोनेशनचं घेतो आहे आणि हा प्रयत्न करू. मॅडम आपण लोक का जॉईन होत नाही, कारण CME पॉईंट नसतात. तो एक फार वेगळा मुद्दा आहे. आणखीन लेक्चर्स होतात, CME पॉईंट कशाकरता घेतात काय माहीत नाही, कुठलेही लेक्चर घेतात. जर आपण CME पॉईंट दिले, बरोबर आहे मॅडम असल्या, कारण डॉक्टर लोकांचे प्रश्न असतात, ते वरती काहीतरी कायदे करतात, सरांनी आता सांगितलं, आणि खालपर्यंत ते पोहोचतच नाहीत. तर मला वाटते हा मोठा इश्यू आहे. आम्ही डॉक्टर म्हणतील तो करू, पण CME पॉईंट जर दिले, MMC पॉईंट
दिले तर सर्व डॉक्टर ॲटलिस्ट जॉईन होतील, किती ऐकतील माहीत नाही आहे. असे बरेचसे मुद्दे आहेत. मी दोन्हीकडे काम करतो म्हणून थोडक्यात सांगितलं. आणि कुठे सर आले नाही, येणार होते, त्यांचं काम मी थोडंसं करायचा प्रयत्न केलेला आहे. अजून काय असेल तर आपण नक्कीच, वेळ असेल तर नक्कीच या विषयावर बोलूया. धन्यवाद. धन्यवाद भावसर सर. 2-3 मिनिटातच बोलतो. मी स्वतः डॉक्टर आहे आणि मला आय एम रिअली अशेम्ड माझ्या कम्युनिटीबद्दल, की मला आता इथे सगळ्या ज्या डॉक्टर बोलले, आय होप दे ऑल हॅव प्लेस देअर ऑर्गन्स. आय होप दॅट मीन्स वी हॅव जॉईंड. आता मी केलंय, त्यामुळे फक्त मला हेच म्हणायचं की आमचे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स जे आहेत त्यांच्या कन्सल्टिंग्समध्ये खूप पेशंट्स येतात. जर दे देमसेल्स टेकअप, म्हणजे त्यांनी स्वतः हे काम घेतलं, मी माझ्या कन्सल्टिंगमध्ये लावलंय की आय एम अ डोनर, त्यामुळे ते स्वतःहून विचारतात. हा एक मुद्दा. आणि मी फक्त नाही, मी माझं देहदान सुद्धा केलंय. म्हणजे कदाचित मी नाशिकमध्ये असेल तर मी नाशिकचा आहे, तर मराठा मेडिकल कॉलेजमध्ये जाईन. मुंबईत असेल तर सायन्स मेडिकल कॉलेजमध्ये, एवढाच फक्त आहे. तर मला ते IMA शी पण बोलायचं. आमच्या कल्याण IMA शी मी बोलून घेतलं, पण दे डोंट शो मच इंटरेस्ट. त्यात काही हे नाही आहे ना, इट इज नॉट अ ल्युक्रेटिव्ह थिंग. त्यांना सगळं ते CME हे ते सगळं जाता सर म्हणाले तसंच आहे. तो प्रॉब्लेम आम्हाला तो जाणवतो की ॲक्च्युली सुरुवात आमच्यापासून झाली पाहिजे, तर ती आमच्यावरती लाटा बाहेरून येतात. माझा आवाज येतोय बाहेर? ओके. त्यामुळे आपण आता 2 दिवस बोलणार आहोत. मी आता 2 मिनिटच बोलतो फक्त. त्याच्यानंतर जसे मुद्दे सुचतील तसे आपण एकमेकांशी या विषयावर बोलूया, आणि या पद्धतीने काम झालं तर ते पुढे नेणार आहोत आपण. थँक्यू. आत्ताच वणकुद्रे सर आणि मोळे सरांनी सांगितलं की वैद्यकीय शिक्षणात देहदान आणि अवयवदान याचा समावेश व्हावा. मी फक्त एक थोडंसं त्यांना कॉशन एवढ्यासाठी करणार आहे की त्यांनी त्यांची माहिती अपडेट केली आहे का. कारण मी तुम्हाला सांगतो, 4 वर्ष आधी योगायोगाने IMAच्याच नावाखाली मी आपल्या वैद्यकीय शिक्षण मिनिस्ट्रीकडे गेलो होतो आणि त्यांच्याशी 1 to 1 बोलण्याचा संधी मिळाली. मी त्यांना सांगितलं, सर तुम्ही आज ऑर्गन डोनेशन अवेअरनेससाठी मीटिंग बोलवली आहे, पण तुम्हाला कल्पना आहे का की हे दोन्ही सब्जेक्ट मेडिकल करिक्युलममध्ये नाही आहेत. कारण IMAचं माझ्याकडे तसं एक पत्र आहे, त्यांना दाखवलं. त्यांना शंका वाटली. त्यांनी तिथे 2-3 त्यांच्याच हाताखालचे म्हणा हॉस्पिटलचे MD होते, त्यांना बोलवलं. 1 मिनिट जा बोलव त्यांना म्हणून. हे काका काय म्हणतात बघा, मेडिकल करिक्युलममध्ये या दोन्ही सब्जेक्ट्सचा समावेश नाही आहे. तर दोघांनी नोट केलं. नोट केल्यानंतर ते निघून गेल्यावर मला म्हणाले, काका म्हणजे एकूणच मला सांगा, ही जर दोघं मला हो म्हणतायत तर ह्या कोणी मला आधी का सांगितलं नसेल. तर मी म्हटलं, सर विषय तुमचा आहे, ज्युरिडिक्शन तुमचं आहे, तुमच्या हातात आहे आता हे करणं, तेव्हा का तुम्हाला आधी सांगितलं नाही. त्यापेक्षा आता मी सांगितलंय, आपण पुढे वाट बघूया. ते म्हणाले ठीक आहे, मी नक्की सांगतो. त्यांच्या दोन्ही पर्सनल सेक्रेटरीजना बोलवून माझा नंबर दिला. त्यांनी सांगितलं आपटे काका कधी आले तर माझ्याकडे त्यांना घेऊन यायचं. आणि एवढंच नाही तर मला ते म्हणाले, तरीसुद्धा मला समजावून घ्यायचं आहे की हे मला आधी का अद्याप कोणी सांगितलं नसेल. मग शेवटी मी टाळत होतो, पण ते अगदी ह्यालाच पडले. आणि शेवटी मिनिस्टर आहे, मी किती त्यांना नाही म्हणणार. तर मी म्हटलं, सर तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. म्हणजे म्हणाले काय आहे. म्हटलं ते तुमच्या हाताखाली काम करत आहे. ताडकन ते उठले. मला म्हणाले, काका तुमचं हे आवडलं. म्हटलं सर प्रोटोकॉल आहे गव्हर्नमेंटचा, वरिष्ठाच्या पुढे बोलायचं नाही, पण माझे कोणीच वरिष्ठ नाही आहेत. म्हटलं तुम्ही मला हकलवून दिलं तरी माझं फरक पडत नाही. मी तुमच्या केबिन बाहेर कालपर्यंत होतो, उद्याही तिकडेच असणार आहे. तुमच्या केबिनमध्ये तुम्ही आज आमंत्रण दिलं होतं म्हणून मी आलो होतो. आणि म्हणून मी कॉशन करतोय की मला त्यांच्या सेक्रेटरीचा हे निरोप आला की ते इन्क्लूड झालेलं आहे. आणि त्यानंतर KM हॉस्पिटलनी मला पहिलं जे त्यांचं प्रशिक्षण असतं त्याच्यासाठी मुद्दामून बोलावलं होतं.
की जे सगळीकडे टेलिकास्ट होतं, जवळजवळ 67 ठिकाणी त्यावेळेला त्यांनी हे केलं आणि बॉडी डोनेशनवर बोलायला मला तिथे बोलवलं होतं. तर म्हणून मी असं म्हणत नाही की माझी माहिती चुकीची असेल, कारण मला त्यानंतर सेक्रेटरीनीच त्यांच्या सांगितलं की ते इन्क्लूड झालं आहे, मी कन्फर्म केलं नाही. पण जर झालं असेल तर असंही होऊ शकतं की अवयवदानाचा कायदा झाल्यानंतर सुद्धा 25 वर्ष सेलिब्रेट झाली, पण अवेअरनेसचं काम आम्हाला करायला लागतंय, तसंही होऊ शकेल, एवढीच कॉशन मार्क आहे. सर, मेडिकल करिक्युलम हा जो विषय आहे हा म्हणजे वर्षानुवर्षे चालणारा विषय आहे आणि जवळपास 5 दशकांच्या आधी मेडिकल करिक्युलम आपण डिवाइज केला होता आणि तो आता 2019 मध्ये अपडेट झाला. त्याला आम्ही म्हणतो कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशन. तर तो रिवाइज केला, पण स्पेसिफिकली ऑर्गन डोनेशन हा एक काय म्हणतात त्याला एक अमेंडमेंट म्हणा किंवा प्रत्येक विषयाला कुठला टॉपिक कुठे शिकवायचा असं कुठं नाही दिलेलं सर. म्हणजे हा अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे की कुठे हा गोष्टी शिकवायचा आणि कोणी काय शिकवायचं आहे हे थोडंसं अजून स्पेसिफाय करणं बाकी आहे. तर तसं आपण स्पेसिफिकेशन करू शकतो, म्हणजे तसं आपण सजेशन देऊ शकतो. ओके, हां, म्हणजे आलेच तर म्हणजे काही चॅप्टर्स आहेत. तर जेंडर सेन्सिटायझेशन हा एक विद्यापीठाने आदेश काढला की हा चॅप्टर ह्यांनी शिकवायचा. म्हणजे जेंडर सेन्सिटायझेशन, जेंडर बायस हा एक टॉपिक होता, तो त्यांनी इन्क्लूड करायला वगैरे सांगितला. पण मग असं स्पेसिफिकली ऑर्गन डोनेशनवर त्यांनी तसं परिपत्रक नाही काढलं. तर तसं एक तयार करून कुठे काय शिकवायचं आहे ते आपल्याला करता येऊ शकतं किंवा सिलेबस आपण सजेस्ट करू शकतो. म्हणजे नक्की स्कोप आहे की त्याला आपण अजून स्पेसिफाय करू शकतो. आत्ताच वैद्यकीय शिक्षणामध्ये हा समावेश व्हावा म्हणून जो आपण विषय चर्चेला, त्यामध्ये आता एका वक्त्याने सांगितलं की तो झालेला आहे, परंतु सन्माननीय डॉक्टर वनकुद्रे यांनी याच्याबद्दल ती माहिती दिली. माझ्या माहीत सुद्धा हा विषय कसा शिकवावा, कुठे शिकवावा याच्याबद्दल कुठेही वैद्यकीय शिक्षणामध्ये समावेश नाही आहे. परंतु यापुढे आपण सर्व जितक्या NGO संस्था ज्या आहेत त्या आपण विद्यापीठाकडे किंवा इंडियन मेडिकल काउन्सिल याकडे याचा पाठपुरावा करू आणि हा विषय कशा प्रकारे याचं SOP ठरेल आणि ते आपण त्याचा अवयवदानाच्या संबंधी कायदा झालाय, परंतु त्याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याकरता नक्की प्रयत्न करू, अशी मला या विद्यापीठाच्या माध्यमातून सांगावं असं वाटतंय. दुसरं, आत्ताच भारती मॅडमने सांगितलं की मेल्यानंतर मला अवयवदान करायचं आहे. हे जे वाक्य फारच विचित्र वाक्य आहे असं वाटलं. आपण म्हणतो, माझ्याकडे असे बरेच येतात मंडळी, आम्हाला मेल्यानंतर मृत्यूनंतर अवयवदान करायचं आहे. ही जी समाजामधली ही जी अजूनही आहे जी चुकीची कल्पना आहे की देहदान आणि अवयवदान ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. ह्या समाजामध्ये आपण रुजवल्या पाहिजेत की देहदानानंतर आपण काय करू शकतो आणि जिवंतपणे किंवा मृत्यूनंतर आपण काय दान करू शकतो, ही सुद्धा समाजापर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. आणि या निमित्तानं ही चांगली खूप चर्चा झाली. त्यामध्ये डॉक्टर वनकुद्रेंनी आपले चांगले विचार मांडले, प्रेक्षकांनी त्यात भाग घेतला आणि अशाच प्रकारच्या पुढे चर्चा घडू असं मला वाटतं. आणि ह्या चर्चा इथे संपली असं मी जाहीर करतो. Thank you, Dr. Vankudre, for the enlightening session we had with you today. We would like to felicitate you with a small gift of appreciation. Dr. More, please do the favors. Thank you, sir, for your valuable time spent for us, for the Federation of Organ and Donation. God bless you, sir. Thank you, Dr. More. Thank you.